बातमी भगवानगडासंदर्भातली। या भगवानगडाच्या वादानंतर आता नामदेव शास्त्रींनी पंकजांना दर्शनाकरता भगवानगडावर आमंत्रित केलंय। तसंच पंकजांनी गडावर येऊन माहेरचं भोजनही घ्यावं असं प्रेमळ आवाहन त्यांनी केलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये साधारण 15 दिवसांमध्ये हा वाद जो आहे तो समोर येत होता। एक एक दिवशी एक एक वक्तव्य येत होती, ऑडिओ क्लिप्स येत होत्या आणि त्यानंतर आता नामदेव शास्त्रींचं हे वक्तव्य। माझा मूळ आपल्याला सांगणं आहे, हा गड भगवान बाबांचा आहे। मूळ मालकाला विसरून आम्हाला चालत नाही। हा वारकरी संप्रदायाचा जातीपाती विरहित गड आहे। वारकरी संप्रदायाचा पाईक गड आहे आणि याच्या परंपरेप्रमाणेच हा साजरा होणार। सकाळी महापूजा झाली, दुपारी सीमोल्लंघन होईल आणि संध्याकाळी गुरुमंत्राचा कार्यक्रम होईल। मी भाविकांना आणि येणाऱ्या लोकांना आवाहन करतो की गडाला कुठले गालबोट लागू नये असे एक शांततेचं आवाहन करतो आणि मला विश्वास आहे की गडावर कुणीही गालबोट लावणार नाही। समर्थक असतील किंबहुना भक्त असतील, सगळ्यांनी गडाचं पावित्र्य सांभाळावं आणि कायदा सुव्यवस्था सांभाळावी। जिल्हा प्रशासनाने